तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती. मळ वाटेने जायचं नाकारलंस तेव्हा खाच खळग्यानी तुझं स्वागत केलं. चवदार तळ्याच्या काठी जो सत्याग्रह झालेला आहे त्याला 50 वर्ष झालेले. आणि या त्यांच्या सत्याग्रहाला 50 वर्ष झाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी कवीने या ठिकाणी जी कविता लिहिलेली त्या कवितेचा शीर्षक आहे, तू झालास मूक समाजाचा नायक. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. कवी काय म्हणतायत? तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. कवी म्हणतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजासाठी कार्य करायला सुरुवात केली तेव्हा काय होतं? काळोखाचं राज्य. हा जो बहिष्कृत समाज आहे तो अज्ञान, दारिद्र्य यांच्या अंधारामध्ये खिचपत पडला होता. घोर अन्याय, घोर दारिद्र्य यांच्या अंधारात खिचपत पडलेला हा समाज होता. तो निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती. सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती म्हणजे काय? सुख सुविधांनी तुझ्याकडे पाठ फिरवली होती. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा तुला मिळाल्या नाहीयेत. किंबहुना ज्यांच्याकडे सगळं काही होतं अशा लोकांनी तुला मदत केलेली नाही, तुला साथ दिलेली नाही. सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचं नाकारलंस तेव्हा. मळवाट म्हणजे काय? तर जे पारंपरिक मार्ग, समाजाच्या जे पारंपरिक संकेत असतात, समाजाची जी पारंपरिक मान्यता असते त्या मान्यतेला नकारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण की ह्या ज्या परंपरा होत्या, हे जे पारंपरिक संकेत होते ते बहुजन समाजावरती अन्याय करणारे होते. बहुजन समाजावरती अन्याय करणारे होते. बहुजन समाजाची पिळवणूक करणारे होते. बहुजन समाजाची अडवणूक करणारे होते. म्हणून ही जी मळवाट आहे, पारंपरिक संकेत जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेले आहेत. मळवाटेने जायचं नाकारलंस तेव्हा काय झालेलं आहे? खाच खळग्याने तुझं स्वागत केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायी आणि जुलमी संकेत जेव्हा नाकारलेले आहेत तेव्हा त्यांच्या वाट्याला असंख्य अडचणी आलेल्या आहेत. खाच खळग्याने तुझं स्वागत केलं. अनेक संकट तुझ्या वाट्याला आलेली आहेत. कवी जवे पवार म्हणतायत, मळ वाटेने जायचं नाकारलंस तेव्हा खाच खळग्याने तुझं स्वागत केलं. अनेक अडचणी तुझ्या वाट्याला आल्या. तू झालास परिस्थितीवर स्वार. अशी ही बिकट परिस्थिती होती. आणि अशा वेळेला कवी म्हणतायत की तू परिस्थितीवर स्वार झालास. अशा ह्या बिकट परिस्थितीवर तू मात केलेली आहेस. परिस्थितीवर स्वार होणं म्हणजे काय? तर परिस्थितीवर मात करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजासाठी जेव्हा कार्य करायला सुरुवात केली तेव्हा ज्यांच्याकडे साधनं होती त्यांनी साथ दिलेली नाही. सुख सुविधांनी साथ दिलेली नाही. सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती. तू निघालास तेव्हा साम्राज्य कोणाचं होतं? अंधाराचं साम्राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं साम्राज्य होतं. तुझ्या आजूबाजूला हा जो बहिष्कृत समाज होता त्या समाजामध्ये दारिद्र्याचा, अज्ञानाचा अंधार पसरलेला होता. तू निघालास तेव्हा काळोखाचं साम्राज्य होतं. सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती. सूर्यफूल जे असतं त्याचं तोंड नेहमी सूर्याच्या दिशेला असतं. या ठिकाणी सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती म्हणजे सुख सुविधांनी किंवा साधन संपन्न जे लोक होते त्यांनी तुझ्याकडे पाठ फिरवली होती, तुला साथ दिलेली नाही. मळवाटेने जायचं नाकारलंस तेव्हा. जे काही सामाजिक संकेत होते, जे बहुजन समाजावरती अन्याय करणारे होते, जुलूम करणारे होते, हे संकेत जेव्हा तू नाकारलेस,
सामाजिक संकेत जेव्हा तू नाकारलेस तेव्हा काय झालेले आहे, तर तुझं स्वागत केलं कोणी? खाच खळग्यांनी. तुझं स्वागत केलं खाच खळग्यांनी. तुझ्या वाट्याला काय आलेले आहेत? अनंत अडचणी वाट्याला आल्या, अनंत संकट तुझ्या समोर उभी राहिली, पण तू डगमगला नाहीयेस. तू झालास परिस्थितीवर स्वार. तू परिस्थितीवर मात केलेली आहेस. परिस्थितीमुळे अडून राहिलेला नाहीस, तू परिस्थितीवर मात केलीस आणि घडवलास नवा इतिहास. हे बुरसटलेले विचार, बहुजन समाजावरती अन्याय करणारे जे विचार होते ते तू उडून लावलेले आहेस. हे बुरसटलेल्या विचारांवर मात करून तू नवविचारांचा समाज उभा केलास. तू घडवलास नवा इतिहास. तू घडवलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक. काय इतिहास घडवलेला आहे? मूक समाजाचा नायक झालेला आहे. मूक समाज म्हणजे कोणता समाज? जो बहुजन समाज होता, जो अन्यायाखाली दबून गेलेला होता, अत्याचाराखाली ज्यांचा आवाज दाबला गेलेला होता, जो आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध बोलायला तयार नव्हता, असा जो मूक बनलेला जो समाज होता, त्या समाजाचा नेता झालास. नायक म्हणजेच नेता. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत. कोणाला उभं केलेलं आहे? बहिष्कृत भारत. या भारतातली बहुसंख्य जनता जी होती अन्यायामध्ये पिडलेली, सवर्णांच्या आणि उच्चवर्णीयांच्या अन्यायाखाली, अत्याचाराखाली, जुलूम जबरदस्तीखाली आणि अधिकाराखाली, सत्तेखाली जे भरडले गेले होते, दबले गेले होते, असा जो बहिष्कृत समाज होता, की ज्या समाजाला सुविधांपासून आणि शिक्षणापासून वंचित करण्यात आलं होतं. बहिष्कृत म्हणजे वंचित करणे. असा जो वंचित समाज होता, शिक्षणापासून, सुविधांपासून, त्या वंचित समाजाला तू जाग केलेले आहेस. कसा हा समाज होता? मूक. आपल्यावरचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारा हा जो समाज होता, जणू काही हा मुका बनलेला जो समाज होता, आपल्या अन्यायाविरुद्ध कोणी बोलायला तयार नव्हतं, असा जो मूक समाज होता, त्या समाजाचा तू नायक झालास आणि घडवलास नवा इतिहास.